आपण काही काही गोष्टींकडे खूप दुर्लक्ष करत असतो. म्हणजे जसं घोरण्याकडे, स्नोरिंगकडे. म्हणजे कुणी जर आपल्या आजूबाजूला घोरत असेल, तर आपण त्या व्यक्तीला उठवतो, हसतो, बोलतो, "अरे काय यार, काय झोपला तू?" किंवा "तुझ्यामुळे मला झोप नाही आली." पण ते घोरणं किती चुकीचं आहे, ह्या गोष्टीचा कधी विचार केला आहे का? तर ह्या गोष्टीचा विचार झाला पाहिजे. कारण घोरल्याकडे दुर्लक्ष करून जमणार नाहीये किंवा तो विनोदाचा भाग नाहीये. तर घोरणं हे आपल्याला कधी मृत्यूच्या दारात घेऊन जाईल ते कळणार सुद्धा नाही. घोरण्यामुळे खूप खूप वेगवेगळ्या प्रकारचे आजार होऊ शकतात. जसं उच्च रक्तदाब होऊ शकतो, हृदयाचे प्रॉब्लेम होऊ शकतात, थकवा येतो, मेंदूवर परिणाम होतो. ह्या आणि अशा बऱ्याच प्रकारचे आजार घोरण्यामुळे होऊ शकतात. मग आता आपण आहे ना त्याच्यामागचं कारण शोधायला पाहिजे, की का घोरायला होतं? तर त्याच्यामागे बरीचशी कारणं आहेत. जसं वजन वाढणं, पोटावरची चरबी वाढणं, मान किंवा घसा. मग इथे मान किंवा घशाच्या तिथे चरबी येणं, नंतर श्वसनमार्ग अरुंद होणं, नाक बंद होणं, सायनसचा प्रॉब्लेम, ॲलर्जीचा प्रॉब्लेम. कुणी लोकं दारू पितात, मद्यपान करतात, सिगारेट पितात, त्याच्यामुळे पण जास्त घोरतात किंवा कुणाला झोपेच्या गोळ्यांची सवय असते. तर हे आणि आणि झोपायची पद्धत पण चुकीची असेल किंवा थायरॉईडचा प्रॉब्लेम असेल किंवा कुणाचे हार्मोन इम्बॅलन्स झाले असतील. हे आणि अशा प्रकारच्या बऱ्याचशा गोष्टी आहेत, की ज्याच्यामुळे आपल्याला घोरण्याची सवय लागते. पण जर आपलं त्या व्यक्तीवर खरोखर खूप प्रेम असेल, तर त्या व्यक्तीला त्या गोष्टीवर विनोद न करता दवाखान्यात घेऊन जाणं खूप गरजेचं आहे आणि रिझन शोधणं. नाहीतर मग योग्य रिझन शोधणं, की आता समजा तब्येत जास्त असेल, तर तब्येत कमी करणं किंवा झोपेची पद्धत चुकीची असेल, तर ती चुकीची पद्धत बदलणं किंवा एक लक्षात येतं आपल्या, की आपल्याला तो घोरायचा त्रास का होतोय आणि एवढं करून सुद्धा आपल्याला जर समजा त्याच्यावर उपाय काढता आला नाही, तर आपण बिनधास्त डॉक्टरकडे जायचं आणि डॉक्टरांना सांगायचं, की आपण असा-असा त्रास होतोय, तर त्याला काय पर्याय? जसं अपाय असतात, तसे उपाय पण असतात आणि असं कुठल्याच गोष्टीकडे दुर्लक्ष करून जमत नाही. वेळ निघून गेल्यानंतर पर्याय नसतो ना, म्हणून हसण्यापेक्षा त्याच्यावर काय उपाय करू शकतो ते बघितलं पाहिजे. कुठल्याही आजाराकडे दुर्लक्ष नाही केलं पाहिजे.